नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण आपल्या मराठी विषयामधील एक महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे विभक्ती. बघा, विभक्ती हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या विभक्तीवर जे पुढचे जे प्रकरण आहेत, अलंकार असतील किंवा समास असेल, त्या ठिकाणी आपल्याला विभक्ती माहिती असणं खूप गरजेचं आहे. विभक्तीमध्ये जे प्रत्यय आहेत ते प्रत्यय कोणते आहेत, विभक्ती कोणता प्रकार आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण आजच्या तासिकेमध्ये विभक्ती हा जो भाग आहे मराठी व्याकरणातला खूप महत्त्वाचा भाग आहे, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. उशीर न करता आपण लगेच आपल्या विषयाकडे जाऊया. आजचं आपलं प्रकरण आहे विभक्ती. बघा, या ठिकाणी विभक्ती म्हणजे काय, तर नाम किंवा सर्वनामाचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध ज्या विकारी शब्दांनी दाखवला जातो त्याला विभक्ती असे म्हणतात. म्हणजेच काय, तर वाक्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नाम आहे, सर्वनाम देखील असतं, क्रियापद असतं, कर्ता असतो, कर्म असतं. तर या ठिकाणी वाक्याचा मेन जो गाभा आहे तो म्हणजे वाक्याचा अर्थ. वाक्याचा जो अर्थ आहे तो अर्थ दाखवणारा जो शब्द असतो तो असतो क्रियापद. मग वाक्यातील क्रियापदाशी वाक्यातील इतर जे शब्द आहेत, कर्ता असेल, कर्म असेल, यांचा त्या क्रियापदाशी येणारा संबंध ज्या विकारी शब्दांनी दाखवला जातो त्या विकारी शब्दांना किंवा त्या अक्षरांना या ठिकाणी विभक्ती असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की विभक्ती म्हणजे काय. तर या ठिकाणी काय, तर क्रियापदाशी असलेला इतर शब्दांचा संबंध दाखवणारे जे काही शब्द असतात त्यांना आपण विभक्ती असे म्हणतो. एक उदाहरण बघूया आपण. उदाहरणार्थ, रामने आंबा खाल्ला. या ठिकाणी खाल्ला हे झालं वाक्याचं क्रियापद. खाणारा कोण आहे, तर राम आहे. मग खाण्याची क्रिया कोणावर झाली, तर आंब्यावर झाली. म्हणजे खाल्ला हे क्रियापद आहे, त्यानंतर राम हे कर्ता आहे आणि कर्म आहे आंबा. अशा प्रकारे आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद हे ओळखता येतं. आपण याविषयी प्रयोग जेव्हा आपण घेणार आहोत, प्रयोगाच्या प्रकरणामध्ये आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी धातू, त्यानंतर क्रियापद, कर्म आणि कर्ता कसं ओळखायचं हे पाहणार आहोत. चला, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी राम या शब्दाला एक शब्द आलेला आहे. तर आंबा खाल्ला, तर कुणी खाल्ला हे दाखवण्यासाठी, म्हणजे खाल्ला आणि राम यांचा संबंध दाखवण्यासाठी ने हे जे अक्षर आहे किंवा ने हा जो शब्द आहे हा या ठिकाणी आलेला आहे आणि यानं कर्ता आणि क्रियापद यांचा संबंध आपल्याला दाखवलेला आहे. म्हणून ने ही या वाक्यामध्ये काय आहे, विभक्ती प्रत्यय आहे. या संबंधांना स्पष्ट करण्यासाठी नाम, सर्वनाम, कर्म यांनी जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय किंवा विभक्तीचे प्रत्यय असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी जसं राम ने, मग ने हे जे आहे हे काय आहे, विभक्ती प्रत्यय आहे. म्हणजेच आपण बघितलं की या ठिकाणी अशा प्रकारे नाम किंवा सर्वनाम किंवा कधी कधी कर्माला सुद्धा या ठिकाणी विभक्ती प्रत्यय लागतात. फक्त क्रियापदाला विभक्ती प्रत्यय लागत नाही, परंतु नाम असेल, सर्वनाम असेल, कर्ता, कर्म या सर्वांना या ठिकाणी विभक्ती प्रत्यय लागतात. ही जी अक्षरे जोडली जातात ही अक्षरे कोणती असतात, मग त्या जोडलेल्या अक्षरांना त्या ठिकाणी विभक्तीचे कोणते प्रत्यय म्हणायचं ते आपण पुढे बघूया. बघा, काही उदाहरण घेणार आहोत आपण. 4 उदाहरणे या ठिकाणी घेत आहोत. पहिलं उदाहरण आहे, राहुलला पैसे मिळाले. तर या ठिकाणी मिळाले हे क्रियापद आहे. तर या ठिकाणी राहुलला म्हणजे या ठिकाणी ला जो एक अक्षर आलेला आहे जे जोडलेलं आहे, ला, राहुलला म्हणजे या ठिकाणी नामाला हे अक्षर या ठिकाणी जोडलेलं आहे. किंवा वाक्याच्या कर्त्याला आपण म्हणूया, वाक्याच्या कर्त्याला या ठिकाणी ला हे प्रत्यय जोडलेलं आहे. म्हणून ला हे या वाक्यातील काय आहे, प्रत्यय आहे. त्यानंतर सीताने पेरू खाल्ला. या ठिकाणी सीता या शब्दाला किंवा सीता या कर्ता शब्दाला या ठिकाणी ने हा प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर राम राहुलचा मित्र आहे. तर या ठिकाणी वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी कर्ता पण आहे आणि राहुल जो आहे तो या ठिकाणी कर्माचं काम करतोय. तर या ठिकाणी या राहुलला चा हा प्रत्यय लागलेला आहे. त्याच्यानंतर त्याने रमेशला चापट मारली. तर या ठिकाणी बघा, इथं जे सर्वनाम आहे त्याला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे आणि रमेश
त्याला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे। ने आणि ला हे या ठिकाणी दोन प्रत्यय आहेत। आता मग ला, ने, चा, ने, ला हे जे यामध्ये प्रत्यय आलेले आहेत हे सर्व प्रत्यय नाम आणि सर्वनाम किंवा विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी जोडले जातात। म्हणजे याच प्रत्ययावरून विभक्तीचं रूप तयार केलं जातं, हे आपल्या लक्षात आपल्याला घ्यावायचं आहे। पुन्हा एकदा बघा, ला, ने, चा, पुन्हा ला हे वाक्यामध्ये अशा प्रकारे जेव्हा वाक्यामध्ये प्रत्यय येतात हे प्रत्यय हे सर्व प्रत्यय नाम व सर्वनामाचे विभक्तीचं रूप तयार करण्यासाठी वापरले जातात। आणि याचवरून आपल्याला कळतं की ती विभक्ती कोणती आहे, प्रथम आहे का द्वितीय आहे का तृतीय आहे की चतुर्थी आहे की पंचमी आहे। अशा प्रकारे या ठिकाणी जे काही 8 विभक्तीचे प्रत्यय आहेत किंवा 8 विभक्तीचे जे प्रकार आहेत ते प्रकार या ठिकाणी कोणते आहेत हे आपल्याला या विभक्तीच्या प्रत्ययावरून आणि कारकर्थावरून म्हणजे त्या वाक्याचा अर्थ काय निघतोय यावरून सुद्धा आपल्याला ती विभक्तीचे प्रत्यय कोणता प्रकार आहे तो सांगता येतो। आता आपण एक तक्ता बघणार आहोत पुढे, त्या तक्त्यावरून तुमच्या लक्षात येणार आहे। आता या ठिकाणी आपण त्यापूर्वी एक गोष्ट बघूया, दादा, मित्रा, घरा, सापा, मार। बघा या ठिकाणी सगळे शब्द आलेले आहेत, पण या शब्दावरून आपल्याला वाक्याचा अर्थ लागतो का, नाही लागत। म्हणून या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी सुद्धा आपल्याला विभक्ती प्रत्ययाची गरज असते। जर वाक्यामध्ये विभक्ती प्रत्यय नसतील तर त्या वाक्याचा अर्थच निघणार नाही। म्हणजेच काय, विभक्ती प्रत्यय अर्थ पूर्ण करण्यासाठी, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत। बघा उदाहरण, दादा, मित्रा, घरा, सापा, मार, काहीच अर्थ लागत नाही। आता यांना आपण प्रत्यय लावून मग ते वाक्य बनवूया। बघा, दादाच्या मित्राने घरात सापाला मारले। वरचे शब्द आपण घेतलेत, दादाच्या मित्राने घरात सापाला मारले। तर अशा प्रकारे या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्या शब्दाला या ठिकाणी प्रत्यय लागलेले आहेत। तर जेव्हा आपण अशा प्रकारचे प्रत्यय लावतो तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो। विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हटलं जातं। म्हणजेच काय, एखादं नाम असेल, सर्वनाम असेल किंवा कर्म असेल यांच्या विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जे मूळ शब्द असतो त्या मूळ शब्दाला आपल्याला आणखी त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते। म्हणजेच काय, त्याचं सामान्य रूप तयार करावं लागतं आणि सामान्य रूप तयार झाल्यानंतरच त्याला प्रत्यय लागतो। मग आपण प्रत्यय लावण्यापूर्वी, एखाद्या मूळ शब्दाला प्रत्यय लावण्यापूर्वी त्याचं जे रूप तयार करतो त्या रूपाला म्हणायचं सामान्य रूप। एक उदाहरण आपण बघूया। तर या ठिकाणी आपण वरच्या उदाहरण जसं बघितलं, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रत्ययाची आवश्यकता असते, तसं विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी आपल्याला मूळ शब्दाला त्या ठिकाणी सामान्य रूपात त्याचं रूपांतर करावं लागतं आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला त्याला विभक्ती प्रत्यय लागतो। उदाहरणार्थ, दार, मूळ शब्द काय आहे, दार, त्यानंतर त्याला प्रत्यय लागलाय तून, पंचमी प्रत्यय लागलेला आहे ऊनहून, तर या ठिकाणी दारातून, पण मूळ शब्द काय आहे, दार आहे। मग दार या मूळ शब्दाला तून हा विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी त्या ठिकाणी जर बघितलं रला आपल्याला काना द्यावा लागला, दारा करावं लागलं। काय करावं लागलं, दारा, दारचं दारा झालं आणि नंतरच मग त्याला तून हा प्रत्यय लागला। असं नाही का दारतून, जर हा डायरेक्ट शब्द घेतला आणि त्याला तून लावलं तर त्याचा अर्थ निघणार नाही। म्हणून दार या शब्दाला काना दिल्यामुळं दारा झालं आणि दारानंतर मग त्याला तून हा विभक्ती प्रत्यय लागला आणि अशा प्रकारे दारातून हा त्या ठिकाणी विभक्तीयुक्त शब्द तयार झाला। मग दार हा मूळ शब्द आणि दारा हा जो आहे विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी जो शब्द तयार झाला, शब्दाचं रूप तयार झालं त्याला म्हणतात सामान्य रूप। हे सुद्धा आपल्या लक्षात ठेवायचं आहे। यावर सुद्धा आपल्याला विचारता येतं, एखाद्या शब्दाचं सामान्य रूप कोणतं आहे हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं। म्हणून अशा प्रकारचे शब्द आपण लक्षात ठेवायचे आहेत। म्हणजेच काय, तर या ठिकाणी कोणत्याही शब्दाला नाम असेल, सर्वनाम असेल, कर्म असेल यांना विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी त्या शब्दाचं रूपांतर आपल्याला सामान्य रूपात करावं लागतं। आता मात्र आपण विभक्तीचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार बघणार
आहोत. तक्त्यामध्ये आपले ते प्रकार सगळे लक्षात येणार आहेत. सुट्ट घेतो तर मग लक्षात येणार नाही, म्हणून एकाच तक्त्यातून आपण 8ही प्रकार शिकणार आहोत. विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत. सर्वात पहिलं आपण बघूया, पहिला कॉलम आहे विभक्तीचे प्रकार. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि सर्वात शेवट संबोधन. अशा प्रकारे विभक्तीचे हे 8 प्रकार आहेत. आता त्यामध्ये या प्रकारामध्ये जे काही आपले शब्द असतात, मूळ शब्द असतात, त्यांचं सामान्य रूप होतं आणि त्यानंतर त्यांना हे प्रत्यय लागतात. मग प्रथमामध्ये कोणते एकवचन प्रत्यय लागतात आणि अनेकवचनी कोणते प्रत्यय असतात. त्यानंतर त्याचा कारकार्थ म्हणजे त्या वाक्याचं कारण किंवा अर्थ कोणता निघतो ते सांगणारे जे शब्द असतात त्याला म्हणतात कारक अर्थ. तर मग बघूया प्रथमा जो प्रकार आहे. प्रथमा प्रकारामध्ये म्हणजे एखादं वाक्य आहे आणि त्या वाक्यामध्ये नाम, सर्वनाम किंवा कर्म याला कोणतं प्रत्यय लागले तर ते जर आपण बघितलं तर प्रथमा या प्रकारामध्ये कोणत्याही शब्दाला म्हणजे तुमचा कर्ता असेल किंवा कर्म असेल, नाम असेल, सर्वनाम असेल, कोणालाही प्रत्यय लागलेला नसतो. म्हणजेच काय, प्रथमामध्ये प्रत्यय नसतो. जर एखाद्या वाक्यामध्ये कर्ता किंवा कर्म यांना प्रत्यय लागलेला नसेल तर समजून घ्यायचं की ती प्रथमा विभक्तीचा प्रकार आहे. म्हणजेच काय, प्रथमामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रत्यय नसतं, फक्त त्या ठिकाणी कर्ताच मुख्य असतो म्हणून कारक आहे. कर्ता जे काही आहे सगळं कर्त्यावरच अवलंबून असतं, कर्ताच मुख्य असतो, कर्ताच प्रधान असतो. पहिला प्रकार समजला सर्वांना. प्रथमा विभक्तीत कोणतंही प्रत्यय नसतं किंवा एखाद्या वाक्यामध्ये कर्ता कर्म यांना जर प्रत्यय नसेल तर ते वाक्य प्रथमा विभक्तीचं वाक्य आहे. चला दुसरा, द्वितीया. द्वितीयाचे आपण या ठिकाणी जे काही प्रत्यय आहे ते बघू. स, ला, ते, स, ला, ना, ते, एक वचन आणि अनेक वचन. फक्त यामध्ये काय वाढलंय, ना वाढलेला आहे. म्हणजे स, ला, ना, ते हे जर प्रत्यय त्या ठिकाणी आले तर समजून घ्यायचं ती द्वितीया विभक्ती आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. द्वितीयाचे पण जे प्रत्यय आहे ते सलाते, सलानाते आहेत आणि चतुर्थीचे सुद्धा सलाते, सलानाते आहे. मग आपण लक्षात काय ठेवायचं तर लक्षात आपल्याला असं ठेवायचं आहे की जर द्वितीय असेल आणि जर एखादं शब्द असेल त्या शब्दाला प्रत्यय स, लाते, सलानाते यापैकी प्रत्यय असेल तर मग आपण ठरवायचं की आता हे द्वितीय आहे की चतुर्थी आहे. मग हे करत असताना आपण एक लक्षात ठेवायचं, जर स, लाते, सलानाते हे प्रत्यय शब्दाला किंवा कोणत्याही कर्ता कर्माला लागले असेल तर त्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की जर ते प्रत्यय कर्माला असतील, कशाला, कर्माला, कारण द्वितीयामध्ये कर्मालाच प्रत्यय लागतो, कर्त्याला प्रत्यय लागत नाही. म्हणजेच जर कर्माला स, लाते, सलानाते असे प्रत्यय लागले असेल तर ते त्या ठिकाणी द्वितीया विभक्ती प्रकार समजायचा आहे. आलं लक्षात सर्वांच्या. म्हणजे चतुर्थी नाही, जर कर्माला प्रत्यय लागला असेल स, लाते, सलानाते पैकी तर त्या ठिकाणी कर्म, कारण कारकार्थ काय आहे, कर्म, कर्म मुख्य असतं त्यामध्ये, म्हणून त्या ठिकाणी कर्माला प्रत्यय लागलेला असतो, म्हणून त्याला म्हणायचं द्वितीया विभक्तीचा प्रकार. आलं सर्वांच्या लक्षात. चला पुढे जाऊया. म्हणजे त्याचा कारकार्थ आहे कर्म. तृतीया. आता तृतीया हा जो प्रकार आहे, तृतीयामध्ये ने, ए, शी, नि, शी, ही, ई, ने, ए, शी, नि, शी, ई, ही अशा प्रकारचे प्रत्यय जर आले तर समजायचं त्या ठिकाणी ती तृतीया विभक्ती आहे. आणि जसं सलाते, सलानाते द्वितीय आणि चतुर्थीमध्ये आहे तसं या ठिकाणी ने, ई, शी, ई असं जर प्रत्यय आलं तर डोळे झाकून तो प्रत्यय जो विभक्ती प्रकार आहे तो आहे तृतीया. त्यामध्ये कोणतंही कन्फ्युजन नाही. त्याचं जे कारकार्थ आहे ते म्हणजे करण, म्हणजे काहीतरी कारण घडलेलं असतं किंवा एखाद्या साधनाद्वारे एखादी क्रिया केली जाते. म्हणजे त्या वाक्यामध्ये जी काही क्रिया झालेली आहे ती त्या ठिकाणी कारण, एक तर कारण दाखवलेलं असतं किंवा एखाद्या साधनाचा वापर करून त्या क्रियेचा त्या ठिकाणी बोध झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे साधनाचा वापर ज्या ठिकाणी असतो आणि ज्या ठिकाणी ने, ई, शी किंवा नि, शी, ही, ई असे प्रत्यय असतील तर डोळे झाकून त्या ठिकाणी समजायचं की ती तृतीया विभक्ती आहे. पुढचं बघूया चतुर्थी. आता आपण द्वितीय बघितलं, चतुर्थीचे सुद्धा स, लाते, स, ला, नाते अशा प्रकारचे प्रत्यय लागून येतात. परंतु फरक एकच आहे, द्वितीय विभक्तीमध्ये
कर्माला प्रत्यय असतात आणि चतुर्थीमध्ये नाम किंवा सर्वनामाला स लाते सला नाते प्रत्यय असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आणखी लक्षात ठेवण्यासाठी त्या वाक्यामध्ये काहीतरी देण्याचं कार्य केलेलं असतं. एकतर अभ्यास दिलेला असतो, गिफ्ट दिलेलं असतं किंवा बक्षीस दिलेलं असतं किंवा ज्ञान दिलेलं असतं, काहीतरी देण्याची क्रिया त्या ठिकाणी केलेली असते, म्हणून त्याचा कारक आहे संप्रदान. संप्रदान म्हणजे काहीतरी देणे, एक तर दान देणे किंवा भेट देणे. अशा प्रकारे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नाम किंवा सर्वनामाला त्या ठिकाणी स लाते सलानाते प्रत्यय लागलेला असतो आणि दुसरी गोष्ट त्या वाक्यामध्ये काहीतरी देण्याची क्रिया घडलेली असते. त्यानंतर पंचमी, पुढचा जो प्रकार आहे तो प्रकार आहे पंचमी. मग पंचमी हा जो प्रकार आहे, पाचवा प्रकार विभक्तीचा, त्यामध्ये ऊन होऊन आणि ऊन होऊन, एक वचनमध्ये पण ऊन होऊन आणि अनेक वचनमध्ये सुद्धा ऊन होऊन. जर ऊन होऊन प्रत्यय असेल, गावावरून, घरातून, बाहेरून, अशा प्रकारे ऊन असा शब्द, त्याचा शब्द शेवट अर्थ उच्चार निघत असेल तर समजून घ्यायचं ती पंचमी विभक्ती प्रकार आहे. अपादान म्हणजे त्या ठिकाणी दुरावा किंवा वियोग निर्माण झालेला असतो, एखादी गोष्ट दूर गेलेली असते किंवा दुरावा निर्माण झालेला असतो, म्हणून कारक अर्थ आहे अपादान. अशा प्रकारे पंचमी लक्षात ठेवायची आहे. ऊन होऊन ह्या ठिकाणी विभक्ती प्रत्यय लागलेला असतो आणि त्यामध्ये दुरावा किंवा वियोग निर्माण झालेला असतो, त्या वाक्याचा अर्थ निघत असतो. त्यानंतर पुढचं बघूया विभक्ती प्रकार आहे षष्ठी. तर षष्ठी सुद्धा लक्षात ठेवण्यासारखी सोपं आहे. फक्त या ठिकाणी चतुर्थी आणि फक्त द्वितीया या दोन गोष्टीमध्ये फक्त कन्फ्युजन आहे, ते कन्फ्युजन आपण दूर झालेलं आहे. बाकी सर्व ठिकाणी प्रत्यय रिपीट झालेले नाहीत. मग लक्षात ठेवायचे, षष्ठीमध्ये संबंध दाखवलेला असतो. संबंध चा ची चे च्या ची चे, अशा प्रकारे चा ची चे च्या ची हे जर विभक्ती प्रत्यय आले तर डोळे दाखवून षष्ठी विभक्ती प्रकार आहे समजावा. आणि त्यामध्ये संबंध दाखवलेला असतो, शब्दांचा इतराशी संबंध, म्हणजे कर्त्याचा कर्माशी किंवा कर्त्याचा क्रियापदाशी. अशा प्रकारे चा ची चे च अक्षर आलं की समजून घ्यायचं ते षष्ठी विभक्ती प्रकार आहे. तर त्या ठिकाणी कारक अर्थ आहे संबंध. त्याच्यानंतर सातवा जो प्रकार आहे तो आहे सप्तमी. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 यावरून आपल्या लक्षात, पहिलं प्रथमा द्वितीया तृतीया, म्हणजे प्रकार लक्षात ठेवायला सोपे आहेत. फक्त त्यांचे जे प्रत्यय आहे हे मात्र तुम्हाला तोंडपाठ करावे लागतील आणि पाठ होऊन जातात. ते सहज तुम्ही 1-1.5 तास सराव केला तर त्या ठिकाणी ते पाठ होऊन जातात. तर सप्तमीकडे वळूया आपण. सप्तमीचे प्रत्यय आहे त इ आ आणि यामध्ये साठी, मुळे, करिता अशा प्रकारचे सुद्धा शब्द त्या ठिकाणी येतात. ते प्रत्यय याच्यात जरी नाहीत परंतु ते सर्व सप्तमीमध्ये येतात. साठी, करिता, मुळे अशा प्रकारचे जर आले तर ते सुद्धा सप्तमीचेच या ठिकाणी प्रकार आहे, आपण समजायचं आहे. त इ या, घरात, दारात किंवा एखाद्या शब्दाचं इ असं त्या ठिकाणी त्याचा शेवटचा जो उच्चार आहे तो निघत असतो. तर त इ या हे जर प्रत्यय आले तर या ठिकाणी ती आहे सप्तमी. आणि या ठिकाणी अधिकरण काय असतं, त्याचं जे कारक अर्थ आहे तो आहे अधिकरण, म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी कारण घडलेलं असतं. आणि पुढचं आहे शेवटचं संबोधन. शेवटचा प्रकार आहे हा एकदम सोपा आहे. त्या ठिकाणी हाक मारणे, काय आहे आपलं कारक अर्थ, हाक मारणे, बोलवलेलं असतं काहीतरी, मुलांनो, विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो, अशा प्रकारे नो हा त्या ठिकाणी काय आलेला असतो, त्याला एक प्रत्यय लागलेला असतो. तेवढा एकच प्रत्यय आहे. अनेक वचन मध्ये नो आहे, एक वचन मध्ये तर प्रत्यय नाही. तर आपण समजून घ्यायचं मुलांनो, शिक्षकांनो, कोणाला तरी बोलवण्याचं कार्य त्या ठिकाणी केलेलं असतं, म्हणून कारक अर्थ आहे हाक मारणे. अशा प्रकारे हे विभक्तीचे जे काही प्रकार आहेत, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. प्रथमामध्ये प्रत्यय नाही, द्वितीयामध्ये स लाते सला नाते आहे, कर्माला प्रत्यय लागलेला असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तृतीया ने एशी नि शी ही ई, तर या ठिकाणी काय असतं तर करण असतं, काहीतरी साधन असतं, त्या ठिकाणी साधनाद्वारे एखादी क्रिया झालेली असते, साधनाचा उल्लेख असतो. त्याच्यानंतर चतुर्थी जी आहे, चतुर्थीमध्ये सुद्धा स लाते सला नाते आहे, पण त्या ठिकाणी काय असतं तर त्या ठिकाणी चतुर्थीमध्ये संप्रदान असतं, काहीतरी देण्याची क्रिया घडलेली असते, दान केलेलं असतं किंवा भेट दिलेली असते असा अर्थ निघतो. आणि त्या ठिकाणी स लाते सला नाते हे प्रत्यय नाम किंवा सर्वनामालाच लागलेलं असतं,
कर्माला प्रत्यय या ठिकाणी लागलेलं नसतं. जर ते कर्माला प्रत्यय असेल सलाते सलानाते तर द्वितीया समजायची, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पंचमी आहे. पंचमी सोपं आहे. ऊन हून हे प्रत्यय त्या ठिकाणी लागलेलं असतं आणि त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं काय आहे की अपादान म्हणजे दुरावा निर्माण झालेला असतो. एखादी वस्तू दूर गेलेली असते, दुरावा निर्माण झालेला असतो किंवा वियोग निर्माण झालेला असतो, विरह निर्माण झालेला असतं. तर अशा प्रकारे पंचमीचे ते प्रत्यय आहेत. षष्टीमध्ये संबंध दाखवलेला आहे. चाचीचे चे चाची अशा प्रकारे या प्रत्ययानं जोडलेलं असतं आणि एकमेकांमधला संबंध दर्शविलेला असतो. म्हणून त्या ठिकाणी चाचीचे चे चाची अशा प्रकारे प्रत्यय आला तर समजून घ्यायचं ती षष्टी आहे. सप्तमीमध्ये काय आहे तर सप्तमीमध्ये अधिकरण आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी साठी करिता मुळे अशा प्रकारचे जे काही शब्द असतात ते पण येतात आणि त इ या त इ आ हे जे आहेत हे प्रत्यय सुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात. फसवे प्रश्न येतात. साठी करिता मुळे अशा प्रकारचे शब्द टाकतात. मग आपल्याला प्रश्न पडतो की अरे यामध्ये तर नाहीये, मग हे कोणती विभक्ती प्रकार आहे तर तो विभक्ती प्रत्यय आहे सप्तमी. साठी करिता मुळे किंवा वर अशा प्रकारे. त्याच्यानंतर संबोधन. संबोधन जो आहे ओळखण्यासाठी सगळ्यात सोपा तर या ठिकाणी नो हे प्रत्यय त्याला जोडलेलं असतं. हाक मारणे हा त्याचा कारकार्थ आहेत. हे कारकार्थावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग लक्षात ठेवायचंय प्रथमाचा कर्ता, द्वितीयाचं कर्म, तृतीयाचं करण किंवा साधन, चतुर्थीचं संप्रदान, त्याच्यानंतर पंचमीचं आपादान, षष्टीचं संबंध, त्याच्यानंतर अधिकरण काहीतरी अधिकाराचा त्या ठिकाणी वापर केलेला असतो तैया अधिकरण आणि सगळ्यात शेवटचं आहे हाक मारणे. अशा प्रकारे या ठिकाणी विभक्तीचे 8 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. आता त्याची आपण काही उदाहरणे बघूया. पहिलं उदाहरण बघूया. राम आंबा खातो. बघा यामध्ये राम हा कर्ता आहे आणि आंबा हे कर्म आहे. कर्माला पण प्रत्यय नाही आणि कर्त्याला सुद्धा प्रत्यय नाही. याचा अर्थ कर्त्याला प्रत्यय नाही, कर्माला प्रत्यय नाही, याचा अर्थ हे प्रथमा विभक्ती आहे. त्यानंतर त्याने मुलाला बोलावले. त्याने वाक्याचा कर्ता आहे. त्याने बोलवणारा कोण आहे तो आहे. तर या ठिकाणी त्याने तर यादी नला पण त्याला सुद्धा प्रत्यय लागलाय परंतु अंडरलाईन कशाखाली आहे मुलाला. मग जर याला अंडरलाईन आहे तर याचा अर्थ मुलाला हे कोणत्या प्रकारची विभक्ती आहे तर ती आहे द्वितीया. कारण कर्माला प्रत्यय लागलेला आहे आणि या ठिकाणी आपण द्वितीय प्रत्ययाचं विभक्तीचं उदाहरण सुद्धा बघितलेलं आहे. त्यानंतर तृतीया बघूया आपण. शिक्षकांनी शिकवले. बघा कर्त्याला या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे. नी असा प्रत्यय आला समजून घ्यायचं. ने एशी नी शी ही ई तृतीया विभक्ती आहे. चतुर्थी बघूया. तिला पुस्तक दे. देण्याची क्रिया झालेली आहे. देण्याची. मग जेव्हा देण्याची क्रिया झालेली असते आणि त्या ठिकाणी कर्ता किंवा सर्वनाम किंवा नामाला प्रत्यय लागलेला असतो सलाते सलानाते समजून घ्यायचं ती चतुर्थी आहे. बघा तिला. त्याच्यानंतर पुढे बघा. तो घरातून. बघा तून ऊन हून काय आहे पंचमी. पंचमी प्रत्यय आहे. त्याच्यानंतर आमचे. बघा चे चे चाची चाची चे प्रत्यय लागलेला आहे चे तर हे आहे षष्टी. काय आहे षष्टी. आमचे घर खूप छान आहे षष्टी. त्याच्यानंतर टेबलावर पुस्तक आहे. मग मी तुम्हाला म्हटलं वर टेबलावर साठी मुळे तर अशा प्रकारचे शब्द जर आले तर या ठिकाणी हे सप्तमीचं उदाहरण आहे किंवा सप्तमी प्रत्ययाचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अभ्यास करा. बघा मित्रांनो नो आलं या ठिकाणी म्हणजे याचा अर्थ हे संबोधन आहे. 8वा प्रकार आहेत. अशा प्रकारे मला असं वाटतं तुम्हाला आता चांगल्या प्रकारे विभक्ती समजली असेल. फक्त तक्ता जो आहे तो तक्ता एकदा नजरे घालून चांगल्या प्रकारे घाला आणि तो फक्त पाठच करा. एकदा पाठ झाला की मग तुम्हाला काही अवघड जाणार नाही. आशा करतो की तुम्हाला आज विभक्तीचे प्रत्यय चांगल्या प्रकारे समजले असतील. जर समजले असतील आवडला असेल तर त्या ठिकाणी लाईक करायला मात्र विसरू नका. आपल्या मित्रांना सुद्धा सांगा आणि जी तुमची परीक्षेची तयारी चालू आहे त्याला माझ्या शुभेच्छा. पुढे चला आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत. आता आपण प्रयोग जो आहे पुढच्या तासिकेला प्रयोग बघणार आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.